आपल्याकडे 921 आपल्याकडे बूथ आहेत 3 मतदारसंघामध्ये आणि पूर्ण यंत्रणा आमची सज्ज आहे. आता उद्याला आपल्याकडे डिस्पॅच आहे. उद्या आमचे पोलिंग पार्टीज सेंटरवर जातील आणि परवा सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 पर्यंत मतदान पूर्ण प्रक्रिया होणार आहे. तर ही प्रक्रिया आमच्या बाजूने जरी आम्ही पूर्ण पारदर्शकपणे आणि निपक्षपातपणे पाळायला प्रयत्न करतो आहोत. आपल्याकडून काही पडत आम्हाला तर द्या, या 2 दिवसामध्ये काय आपल्याला असेल तर आमच्याकडे आपल्यालाही अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला माहिती द्यावी, काही जिथे गडबड होतं तर ते आम्हाला सांगावं. फक्त ते एक अजून एक नॅरेटिव्हमध्ये आपल्या सोशलवरती फिरत होतं की ज्यांची नावं डिलीट केली आहेत मतदार यादीमध्ये तर त्यांनाही फॉर्म 17 वरून मतदान केंद्रावरती वोटिंग करता येईल. पण असं करता येणार नाही. आपल्याला ज्यांचं नाव डिलीट झालं ते डिलीटच झालेले आहेत आणि मतदान नोंदणी प्रक्रिया जी आहे ती नामनिर्देशन पत्राच्या शेवटी दिवसापर्यंत आपण ओपन ठेवतो, त्यानंतर ती बंद केली जाते. तर यापुढे कोणाचं नाव ॲड होणार नाही त्यामध्ये. तेव्हा जे नाव डिलीट झालं आहे त्याला आता मतदान करता येणार नाही. ही आपल्याकडून सगळ्यांपर्यंत घेत जावं अशी अपेक्षा आहे. पोलीस यंत्रणा आणि वसूल यंत्रणा जे आमची निवडणूक यंत्रणा पूर्णपणे आम्ही सज्ज आहोत आणि आम्ही अशी आशा करतोय की यावेळेचं वोटिंग जे आहे जे आहे सगळं आपलं शांततेने पार पडेल. अतिशय शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडेल त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यंत्रणा सज्ज आहे. आमची अतिशय चांगली तयारी झालेली आहे. आमच्याकडे सफिशियंट मॅन पॉवर, त्यामध्ये 72 ऑफिसर्स, जवळपास 1456 असे पोलीस अंमलदार, 857 होमगार्ड आणि 5 कंपनी CAPF आणि SAP याची आम्हाला प्राप्त झालेली आहे. जे काही लोक प्रॉब्लेम करणारे आहेत किंवा ज्यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत असे सर्व लोकांवर प्रतिबंधक कारवाई आम्ही पूर्ण केलेली आहे. जवळपास 389 असे लोकांवर विविध कलमांखाली प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. आमची सोशल मीडियावर अतिशय करडी नजर आहे. त्यासाठी SP कार्यालयामध्ये 1 ऑफिसर आणि 4 अंमलदार आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 1 ऑफिसर आणि 2 अंमलदार अशी सोशल मीडियाची यंत्रणा आम्ही कार्यान्वित केलेली आहे. जे दिवसामध्ये जे काही पोस्ट व्हायरल होत आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम करणारे पोस्ट आहेत त्यांच्यावर त्यांची नजर आहे आणि जे काही त्यामध्ये आक्षेपार्ह पोस्ट आहे ते डिलीट करण्याची आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. जे काही आमच्याकडे बाहेरच्या बंदोबस्त आणि CAPF वगैरे प्राप्त झाले होते त्यांचा वापर आम्ही एरिया डॉमिनेशन रूट मार्चेससाठी केला होता. आतापर्यंत जवळपास MCC पिरियडमध्ये 65 रूट मार्च विविध शहरांमध्ये, विविध गावांमध्ये, संवेदनशील क्षेत्रामध्ये झालेले आहेत. आम्ही ड्रोनचा वापर पण या निवडणुकीची प्रक्रियामध्ये करतोय. त्यांचा आम्ही एरिया डॉमिनेशनसाठी आणि त्यांचा वापर जे काही आपले आंतरराज्य चेकनाके आहेत आणि क्राउडेड प्लेस यामध्ये आम्ही केलेले आहेत आणि आता जे 2-3 दिवस आहेत त्यामध्ये पण आम्ही करणार आहोत. आमची सर्वांना विनंती आहे की कोणाकडे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा कुठल्याही प्रकारची निवडणुकीमध्ये प्रॉब्लेम होण्याची काही शंका असेल त्यामध्ये त्यांनी वेळेत आम्हाला त्याची माहिती द्यावी. कोणीही यामध्ये निवडणूक प्रक्रियामध्ये बाधा आणण्याचा किंवा त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला त्यावर 100% अतिशय कडक अशी कारवाई केली जाईल असं मी सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने सांगतो.